डिजिटल महाराष्ट्र न्यूज चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि मिळवा आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या अपडेट्स. या आगीचा इतिहास लिहिला जाईल त्यावेळेस मी आज विजामेच्या बाजूने होते. खारीने जी काही तिच्या अंगात मातीत वाळून जोळून त्या पुलावर जायची आणि त्या पद्धतीनं ती हे करायची. तो चिमणीचा वाटा किंवा खारीचा वाटा जो आपला शांतता होण्यासाठी असला पाहिजे, शांतता बिघडवण्यासाठी तर बिघडवणारे भरपूर पडले की समाजामध्ये शांतता राहिली बिघडवली आणि त्या बिघडवण्याला आपण साथ दिली प्रत्यक्षरित्या तर आपले 4 दिवस 8 दिवस घर बंद, रोजीरोटी बंद होती, व्यवसाय ठप्प होतात आणि पुन्हा आणखी गुन्हे दाखल होतात आणि त्यातनं परत सावकाशीनं मग कोर्ट कचेरीची भानगडी सुरू होतात की भाग वेगळा. तर त्याच्यामुळे जनतेच्या बाबासाहेबांनी आपल्याला जी काही घटना दिलेली आहे त्या घटनेचा आपल्या विकासासाठी भल्यासाठी पुरेपूर उपयोग करून घेऊन त्यांचा उत्सव जो आहे तो आपण आनंदात आणि शांततेत पार पाडायचा आहे. एखाद्या वेळेस मिरवणूक जात असताना दुसऱ्या मंडळाची मिरवणूक असे समोर आली त्याला वाट करून द्या, थांबा किंवा असं ते व्यवस्थित कोऑर्डिनेशन होऊ द्या. या ठिकाणी मी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय हिंद. आपला उत्सव चालू असतो दुसरे किंवा ॲम्ब्युलन्स येणार असतो त्याला आठवण होते किंवा जी काही दुसऱ्या गोष्टी रहदारीवरच्या आहेत तर त्या दृष्टीच्या त्यावेळी पोलिसांनी तुम्हाला जी काही सूचना देतील व्यवस्थित आणि आनंदात पार पडेल. मला वाटतं की साहेबांनी या ज्या काही मागच्या वर्षी या सूचना आहेत आपला रस्ता आहे असं समजून गेले कुठं वाजवले हरकत नाही आणि फटाके वाजवण्यापेक्षा बाबांचे विचार डोक्यात वाजवले तर आपण खाली खड्ड्यात जायचं हे त्या कार्यकर्त्या किंवा त्या व्यक्तीवरती अवलंबून आहे. कारण का की त्याने आपल्याला खड्ड्यातून वरती काढण्यासाठी हे दिलेले राज्याकडे. मग आता त्यांनी वरती आणण्यासाठी त्यांची जर अपेक्षा होती तर त्या अपेक्षाला आपण किती चांगल्या प्रकारे प्रतिसाद देतो किंवा नाही आपण आत्मपरीक्षण करण्याची वेळ आहे. कारण ज्या वेळेस बाबासाहेबांनी त्यांच्या शिक्षणाच्या काळात मागच्या वर्षी मी सांगितलं आहे पण पुन्हा रिपीट होईल त्या हरकत नाही तरी सांगतो सगळ्यांच्या माहितीसाठी की परदेशात शिक्षणासाठी होते. त्या लायब्ररीत शिकत असताना अभ्यास करत असताना त्यांचा वेळ वाचावा याकरता ते ब्रेड आणि सँडविच घेऊन जायचे आतमध्ये तिथंच लायब्ररीत बसून खायचे. तिथल्या लायब्ररीने पाहिलं त्या लायब्ररीने पाहिल्यानंतर लायब्ररीने त्यांना एक कंडिशन टाकली की उद्यापासून तुम्हाला म्हणे लायब्ररीत अभ्यास करता येणार नाही. माझी 8 येते 8 पूर्ण केली तर वाचता येईल. काय नाही भाऊ कसली 8 यायची. तर त्या लायब्ररीने त्यांना अशी अट टाकली की उद्यापासून तुम्ही मी जो डबा आणलेला असेल त्या डब्यात तुम्ही माझ्यासोबत जेवण करायचं तर तुम्हाला ते बसण्याची परवानगी मिळेल. म्हणजे त्यांना त्यांच्या अभ्यासावरती प्रभावित होऊन ती व्यक्ती परदेशात इथं आपण शेजाऱ्याला जेवण देत नाही. बाबासाहेब इथून शिकायला तिकडे गेल्यानंतर शिष्यवृत्तीवरती तिथला ब्रिटिश लायब्ररीयन त्यांना त्यांच्या डब्याचं जेवणाचा ऑफर करतो. तर त्यांच्या व्यक्तिमत्वाची त्यांच्या हुशारीची एक पावती आहे. तर अशा प्रकारे बाबासाहेबांनी जे काही ग्रंथ लिहिले ज्या काही पदव्या मिळवल्या तर त्यांनी इतक्या पदव्या मिळवल्या आपण एक छोटीशी पदवी मिळवून त्यांच्या इतकं नाही पण त्यांच्या काही पर्सेंटेजमध्ये पण त्यांच्या ज्ञानाचा लाभ आपण घेता आला त्यांच्या हुशारीचा लाभ घेता आला तर निश्चित त्यांना अभिप्रेत असलेला समाज रचना तयार होऊ शकते. असं राहिलं की बाबासाहेबांची जयंती त्याच्यानंतर त्या दिवशी आपण उत्साह केला पाहिजे, आनंद केला पाहिजे, काहीच प्रॉब्लेम नाही. आमचं पण पोलीस म्हणून आणि पब्लिक म्हणून म्हणजे पोलीस पण पब्लिकच असतात तुम्हाला पूर्णपणे सहकार्य पण आज पोलीस एखादा सांगतो एखादा याला जरा इकडे तरुण मुलगा का असो कार्यकर्त्यांना मी हे सांगेन आणि तुमच्या ज्या मंडळाचे पदाधिकारी त्यांनाही सांगेन की बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला आज राज्यघटना दिली आणि त्यामुळं आज मी या ठिकाणी तुम्ही त्या ठिकाणी तुमच्यातले काही जण या ठिकाणी पण आलेले पोचलेले आणि पूर्वी या काळी असा पोलीस आणि पब्लिक कधीच संवाद नव्हता पारतंत्र्यात असताना. आता पोलीस आणि पब्लिक हा संवाद चालू आहे. पोलीस पब्लिक आणि प्रशासन हे संवाद चालू आहे. ज्या ठिकाणी तुम्हाला वाटतं की चुकीचं त्या ठिकाणी तुम्ही तुमच्या सनदशीर मार्गाने आंदोलन असेल मोर्चा असेल किंवा इतर कुठल्याही सनदशीर कायदेशीर मार्गाने तुम्ही त्याला विरोध करू शकता. ही लोकशाही आहे आणि ती बाबासाहेबांमुळे आपल्याला मिळाली. सर्वांना सर्वांना पूर्ण त्याचा सेटअप तो खाली घ्यावा लागला त्याच्यामध्ये 11 वाजले मग ते
दुसरा कार्यक्रमाचा मिरवणुकीमध्ये पण गावठी दारूचे धंदे तरी बंद करा 2-3 दिवस. अनेक अडचणी त्याचा एक चांगला आदर्श राहील तर 1 नंबर पोलीस स्टेशन. ये आने वाले बाबा साहब अम्बेडकर जयंती के निमित्त हम आज मीटिंग लिया था। ये मीटिंग में 10 से 12 मंडल के पदाधिकारी कार्यकर्ता आए थे। इसमें कुल मिला के 50 से 60 लोग आए थे। इनको हमने मार्गदर्शन किया और उन्होंने उनकी भी कुछ समस्या बता दी है। उस समस्या में कारपोरेशन के जो रास्ते हैं, रास्ते में कुछ खड्डे वगैरह गिरे हैं तो उसको ठीक करने के लिए कारपोरेशन को हम लेटर दे रहे हैं। उसके अलावा ये जो अपने कार्यकर्ता और पदाधिकारी है उन्होंने धूमधाम से और बड़े आनंद से ये मिरोनुक और उत्सव सेलिब्रेट करने के लिए हमने उसको गाइड किया है। इसके अलावा ये जो जब सेलिब्रेशन हो जाएगा उत्सव का तो कोई मद्यपान ना करे और जो बाबा साहब के विचार है वो दिमाग में लेके उनके विचारों से आगे चल के ये जो जयंती मनाना चाहिए, ऐसा हमने उसको गाइड किया है। थैंक यू।